सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये प्राण्यासंबंधित अनेक व्हिडिओ तुम्ही व्हायरल झालेली पाहिली असतील. त्यातील काही व्हिडिओ फार मजेशीर असतात तर काही विचित्र असे असतात. त्यामध्ये कधी प्राणी एकमेकांशी भांडल्याचं तुम्ही पाहिलं असेल तर कधी प्राणी एकमेकांशी सोबत खेळताना पाहिलं असेल. अनेकदा व्हिडिओमध्ये माणसं देखील प्राण्यांशी मस्ती करताना तुम्ही पाहिलं असेल, त्यांच्यासोबत सेल्फी फोटो घेताना पाहिलं असेल. सध्या सोशल मीडियावरती असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन तरुण वाघाच्या बाजूला बसून फोटो काढत होते, म्हणजे सेल्फी काढत होते. पण यावेळी अचानक असं काय घडतं ते पाहिल्यानंतर तुम्हाला देखील धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. नेमकं या व्हिडिओमध्ये काय घडलेलं आहे, संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी काय करायला लागेल, तुम्हाला SS स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून अपडेट देखील राहावं लागेल. तर नेमक्या व्हिडिओमध्ये काय घडलेलं आहे संपूर्ण व्हिडिओ पहा. तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय, हे तरुण हिरोगिरी करण्याच्या प्रयत्नात आपला जीव धोक्यात घालताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय की दोन तरुण वाघाच्या पिंजऱ्यात घुसून त्याच्याबरोबर फोटो काढत होते. यावेळी दोघेही वाघाच्या अगदी जवळ जाऊन बसले आहेत, पोज देत आहेत, आरामात फोटो काढण्याचा प्रयत्न करत आहेत. तिथे एक माणूस काठी घेऊन वाघाला डिवचण्याचा प्रयत्न देखील करताना तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतोय. त्यामुळे वाघ अचानक संतापलेला आहे आणि जोरात डरकाळी फोडतोय. वाघाची ही डरकाळी ऐकून तरुण घाबरलेल्याचं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते आणि फोटो काढणं सोडून जीव वाचवण्यासाठी जोराने पळून गेलेलं तुम्हाला पाहायला मिळते. हा व्हिडिओ अमेझिंग व्हिडिओ या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे. त्यावर लोक वेगवेगळ्या अशा कमेंट्स व्यक्त करत आहेत. एका युजर्सनं म्हटलेलं आहे, नक्कीच दोघांना घरदार आठवलं असणार आहे. तर दुसऱ्या युजर्सनं म्हटलेलं आहे, वाघाला काठीने डिवचणारा जास्त शहाणा दिसतो या. तर तिसऱ्या युजर्सनं म्हटलेलं आहे, वाघाने फाडून खाल्ले असते तर लक्षात आलं असतं. तर काहींनी म्हटलेलं आहे, हे दोघे पिंजऱ्यात गेले तेव्हा वन विभागातील कर्मचारी काय करत होते, असा सवाल देखील संतप्त नेटकरी करत आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की प्रतिक्रिया आपल्या अवश्य लिहा आणि आपल्या SS स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.